मत्स्यशास्त्र विभागाने मुख्य 5 कौशल्यांवर शेतीशाळेचे आयोजन केले होते. नर आणि माद्यांची ओळख आणि त्यांची वैशिष्ट्ये, सायप्रिनस माशाच्या प्रजननाची पूर्वतयारी, सायप्रिनस माशाच्या प्रजननाची पद्धत, सायप्रिनस माशाच्या फलित अंड्यांची उबवणी, सायप्रिनस माशाच्या मत्स्यजीरांना स्थलांतरित करणे. सुविधे फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र करडा अंतर्गत मत्स्यशास्त्र विभागाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग वाशिम पुरस्कृत विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम शेतीशाळा रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील मत्स्यसंवर्धन तलावाच्या बाजूला आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम 13 मार्च 2012 ते 17 मार्च 2012 या कालावधीत पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र करडाचे कार्यक्रम समन्वयक श्री S.K. देशमुख यांनी केले. या प्रसंगी विदर्भातील शेतीला आणि शेतकऱ्यांना शाश्वतता लाभण्याच्या दृष्टीने शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याची गरज आहे, तेव्हा ज्या ठिकाणी आवश्यक जलसाठे उपलब्ध आहेत अशा ठिकाणी माशांचे मत्स्यबीज निर्मिती करून या उद्योगातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी या शेती शाळेमुळे आपणास उपलब्ध झाली आहे. तेव्हा मत्स्यबीज निर्मितीकरिता लागणाऱ्या कौशल्याची माहिती नाविन्यपूर्ण शेतकरी आणि तज्ज्ञ प्रशिक्षक यांच्याकडून 5 दिवसांमध्ये करून घ्यावी असे आवाहन केले. प्रशिक्षकांना प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येकी 10 शेतकऱ्यांचा एक गट असे एकूण 3 गट तयार करून त्या गटांना कटला मासा, रोहू मासा आणि मृगल मासा गट अशी नावे देऊन गटप्रमुख ठरवण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रशिक्षणपूर्व ज्ञान तपासण्याकरिता प्रशिक्षणपूर्व मूल्यांकन प्रश्नावली भरून घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुलभकर्ते R.S. डवरे यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की सदर कार्यक्रम शेतीशाळा धर्तीवर राबविण्यात येत आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण शेतकरी, तज्ज्ञ व्यक्ती आणि सुलभकर्ता या चमूची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांनी त्या व्यवसायामध्ये आत्मसात केलेले कौशल्य इतर शेतकऱ्यांनी आत्मसात करावे हा या शेतीशाळेचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणादरम्यान सुलभकर्त्यांनी एका खेळाचे आयोजन केले होते. या खेळाला त्यांनी गांधीजी, स्वामीजी आणि नेताजी असे नाव दिले. यामध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुलभकर्त्याने या खेळाच्या बाबतीत या खेळाच्या काही सूचना आणि नियम खेळापूर्वी सांगितले होते. या खेळातून दुसऱ्यांचे अनुकरण करावे, मात्र कुणाचीही नक्कल करू नये. जसे शेती व्यवसायामध्ये शेती तंत्रज्ञानाच्या अभावामुळे शेतकरी एकमेकांची नक्कल करून उत्पादन खर्च अवाजवी वाढवतात. मत्स्यबीज निर्मिती कौशल्य आत्मसात करण्यासाठी नाविन्यपूर्ण शेतकरी सलीम शहा अफसर शहा राहणार वाकद यांनी मोठेगाव तलावातील प्रजननक्षम नर माद्यांची काढणी केली. सायप्रिनस माशांची ओळख देऊन परिपक्व नर आणि मादी मासे प्रजननासाठी कशा प्रकारे निवडावे याबाबत मार्गदर्शन करून सायप्रिनस नराची वैशिष्ट्ये या दरम्यान सांगण्यात आली. पूर्ण वाढ झालेल्या नराच्या शेपटीचा पर रखरखीत लागतो. नर हा घेराने मादीसारखाच फुगीर असून गुदद्वाराजवळचा भाग थोडा खोलगट असतो. मुख्य म्हणजे नराच्या पोटावर थोडासा दाब दिल्यास दुधासारखा पांढरा दव बाहेर येतो. सायप्रिनस मादीची वैशिष्ट्ये. सायप्रिनस मादीचे पोट फुगीर, मऊ आणि गुळगुळीत असते. मादीचा गुदद्वाराजवळचा भाग फुगीर आणि गुलाबी असतो. कुक्षी पर आतील बाजूने चिकट आणि गुळगुळीत असतात. सायप्रिनस मासा नैसर्गिकरित्या सहजपणे प्रजनन करू शकतो, परंतु अशा पद्धतीमध्ये निर्मिती होणाऱ्या बीजांची संख्या किंवा उपलब्धता याबाबत शाश्वती बाळगता येत नाही. यामुळे नैसर्गिक प्रजननावर पूर्णपणे अवलंबून न राहता माशांचे नियंत्रित वातावरणामध्ये प्रजनन घडवून मोठ्या प्रमाणावर बीज निर्मिती करता येते. याकरिता परिपक्व 2 नर आणि 1 मादी, हापा, हायड्रिला पान वनस्पती, पोटॅशियम परमॅग्नेटचे द्रावण ह्या बाबी मत्स्यबीज निर्मितीकरिता आवश्यक आहेत. नाविन्यपूर्ण शेतकऱ्याने नर माशाचे पोट दाबून त्यातील दुधासारखा द्रव आणि मादीच्या पोटावर दाब देऊन अंडी बाहेर काढून दाखवली. हाप्यामध्ये पान वनस्पती सोडण्यापूर्वी पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घेण्यात आले. त्यानंतर हाप्यामध्ये एका मादीस 5 किलो पान वनस्पती सोडण्यात आली. हाप्यामध्ये सारख्याच वजनाचे 2 नर मासे आणि 1 मादी मासा सोडण्यात आला. यावेळी प्रजननासाठी लागणाऱ्या तापमानांची नोंद घेण्यात आली. फलित अंड्यांची उबवणी, मत्स्यजीरांना स्थलांतरित करणे ह्या बाबींचे मार्गदर्शन तज्ज्ञ प्रशिक्षकांनी केले.
प्रशिक्षणार्थ्यांनी रोजच्या रोज शिकवण्यात आलेली कौशल्ये यावर तक्ता तयार करून गटप्रमुखांद्वारे त्याचे वाचन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांकडून आलेल्या शंकांचे निरसन गटप्रमुख, नाविन्यपूर्ण शेतकरी आणि तज्ज्ञ प्रशिक्षक यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी समूह फोटो घेण्यात आले. नंतर भोजनाचा आस्वाद घेण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. शेतीशाळेचा इतर शेतकऱ्यांना फायदा व्हावा या दृष्टीने या कार्यक्रमाचा प्रसार विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून केला गेला. शेती शाळेच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण कृषी विज्ञान केंद्राच्या स्वरनंत रेडिओ केंद्रावरून करण्यात आले, ज्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ इतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात घेता आला.